शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी साहेबराव ठाकरे। आज 19 फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। राजेंसाठी वेगवान शेतीचा मानाचा मुजरा। आजचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे 19 फेब्रुवारी 2026 चे सर्वसाधारण हायेस्ट काय भाव आहे आपल्याला जाणून घ्यायचं। आजची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे। बाजार समितीमध्ये आज आवक दिसत नाहीये। आवक कमी राहण्याचं कारण आज 19 फेब्रुवारी असल्यामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी कदाचित बाजार समितीमध्ये वाहनं आणली नाही। 750च्या आसपास फक्त आवक झाली आहे लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। वेगवान शेतीवरती आपण हा बाजारभावाचा व्हिडिओ बघताय। जर आपण हा व्हिडिओ जर पाहत असाल तर सबस्क्राईब खाली बटन आहे, सबस्क्राईब करा म्हणजे आमचा अपडेट तुम्हाला मिळेल। आणि फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवरती मिळत जाईल। आणि व्हिडिओला जर लाईक केलं तर आमचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्या समोर येईल। चला बाजारभाव सुरू करूया आजच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे। चला तर मग या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ। योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। तुम्हाला फेसबुकला होते तुमचा व्हिडिओ पाहिला तर हे बघा, हे आपले वेगवानचे प्रेक्षक आहे। ते आता दिसत आहे आणि इथं समोर शेतकरी बघा डायरेक्ट काचांवरती राजांचे चित्र आणि एक लाईन शिर दिसतंय बघा। असा नाद पाहिजेत, या लाईक करा एकच, यायला अशी भावना पाहिजेत मनामध्ये। घ्या पाहून लाईन दोरीत गाड्या लागल्यात काचांवरती, डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मनाला भावणारी। मित्रांनो, पिकअपचे बाजारभाव आपल्याला घरात बसून पाहिजे। पहिलीच गाडी गोल्टा मिक्स आहे आणि मीडियम पद्धतीचा कांदा, या अशा पद्धतीचा माल आहे। मोठाही माल आहे, मालाला कलर नाही, काय कारण झालं विचारू शेतकरी। कोणतं गाव? आंबेगाव। आंबेगावचे कलर का नाही, काय झालं? बी कच्चं बी फसवलं। अच्छा, 900 किती गेला? 962 रुपयाचा मीडियम कांदा, कलर नाही, फसवला शेतकरी बंधूंचं म्हणणं आहे। शेजारी एक पिकअप आहे, त्यांना विचारू, मालाला कलर आहे, माल चांगला आहे, काय भाव गेला विचारू आपण। अशी क्वालिटी आहे, काय भाव गेला? 1180। काल कसं होतं मार्केट? काल बरं होतं, काल 100 आज 100 डाऊन आहे। काल 1252 गेला माल, काल 1252 गेला होता आणि आज 1180 बरोबर। शेजारी एक पिकअप विचारू, काल मी नव्हतो ना म्हणून साठी सुपर माल आहे, विचारू कलर आहे मालाला, काय भाव गेला? 1261। कोणतं गाव? निळखेडे। शेजारी एक पिकअप विचारू आपण, चांगला काल आहे, वाळेले, थोडा मीडियम पण येतो। कोण आहे का? शेतकरी आपण, काय भाव गेला? 1200। बरं, हा शेजारचा काय भाव गेला? 1200। शेजारचा कांदा आहे विचारू तुम्हाला। लासलगाव मध्ये ना कांदा चांगला येतो शेतकरी मित्रांनो, काय भाव गेला? 1200। कोणतं गाव? भाटगाव। भाटगावचे शेतकरी आहे। चला शेजारी एक गाडी विचारू आपण, ही काय भाव गेला? 1170 रुपये। हे उन्हाळा कांदा आहे का? हा कोणाचा कांदा आहे? शेतकरी मित्रांनो, गोल्टी आहे, गोल्टी साईज म्हणजे कशी ते पण दाखवतो। अशा पद्धतीची गोल्टी आहे। गोल्टी काय भाव गेली विचारू दादा? गोल्टी काय भाव गेली? 652 रुपये। कोणतं गाव? तळेगाव रोहितची गोल्टी आहे, 652 गेली। शेजारी एक गोल्टी आहे, दाखवू आपण। गोल्टीची क्वालिटी अशी तुम्हाला अंदाज येण्यासाठी, काय भाव गेली गोल्टी? 533। कोणतं गाव? तळेगाव। अच्छा, शेजारी एक कांदा आहे, थोडा कलर फिक्का आहे, पाहिजे तसं नाही डोळ्यात भरत, तरी शेतकऱ्यांना विचार, माल चांगला आहे, मोठा आहे, काय भाव गेला? मागच्या वेळेस 1000 गेला होता, 1060 आणि आज 1100 गेला। आज आवक कमी म्हणून का काय? पण ते मध्ये माझे वाढले, त्यांना विचारा, आज थोडं वाढलं म्हणते ते। हा विचारू तुमचा 2 नंबर माल आहे। वल्ला का बरं आणला सोयरे? वल्ला का बरं आणला? ताजा आहे ना, मग ताजा आता इकडून पुढे ताजीच कांदे लागायचे। हा का, काय भाव गेला? 992। 992। कोणतं गाव? आंबेगाव। आंबेगाव शेतकरी। इडशे जरी कोणी का बाबा? ये बाबा, माल पाहून घ्या, वाळेले, मोठा काय मीडियम अशा पद्धतीचा आहे, पण चांगलाच माल आहे, काय अडचण नाही। काय भाव गेला? काय भाव गेला? 12। 1200 रुपये। कोणतं गाव?
हा सोमटन देश. सोमटन देश. ओके, सोमटन देशचे शेतकरी आहे. काय भाव गेला? मालाची साईज पाहून घ्या. 1200. मित्रांनो, कांद्याचे ट्रॅक्टर काय भाव गेले पाहून घ्या. माल चांगला आहे, माल चांगलाच आहे, पण टरला सोडायला लागला थोडा थोडा माल. का बरं कारण विचारू. काय भाव गेला? 1146. कोणतं गाव? तळेगाव. 1146. इथं गोल्टा आहे, एकदम सुपर गोल्टा. काय भाव गेला विचारू. गोल्टा पाहून घ्या, सुपर गोल्टा. काय भाव गेला? काय भाव गेला गोल्टा? 908 रुपये. कोणतं गाव? साळसणी. शेतकरी 908 रुपये. हे बघ, कांदा आहे, दाखवून देऊ तुम्हाला ट्रॅक्टर मधला माल. असा आहे, चांगला कलर आहे. काय भाव गेला? 1200. कोणतं गाव? तळेगावचे शेतकरी. 1200 रुपये गेला. इथे शेजारी एक कांदा आहे. काय भाव दाखवून देऊ एकाच व्हिडिओ मध्ये सगळं पटपट पटपट. काय भाव गेला? 1200. कोणतं गाव? कातरणी. अच्छा. काय भाव गेला विचारू. मालाची क्वालिटी एक नंबर. काय भाव गेला? 1300 रुपये. कोणतं गाव? पावती आहे का? 1300 रुपयाची पावती दाखवा बरं शेतकरी. व्हिडिओ पण मला फोन करतो. 1300 रुपये. काय भाव गेला दाखवून देऊ आपण. 1124. पाहून घ्या, माल मोठा आहे पण नारळी नाही वाटत आहे, मिक्स नारळी वाटत. काय भाव गेला? 1124. 1124. कोणतं गाव? तळेगाव. तळेगाव. किती कांदे आहे तळेगाव परिसरात? आहे अजून 4-5. तुमचे नाही, परिसरात. नाही, थोडंच राहिला ते कमी. ही आवक कधी घटेल बरं? मार्च मध्ये. तोवर नाही घटणार. उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती राहील? मग उन्हाळ कांद्याला बाजार वाढू शकतात का? अच्छा, बरं. शेतकरी मित्रांनो, कांदे दाखवतो. 2 ट्रॅक्टर आहे सोबत. आणि हा एवढा भाव काढून मी आता व्हिडिओ एंड करतोय, कारण आज हे बा काय किस्सा आहे. माल खूप मोठा आहे, पण काय भाव गेला याचं कारण सांगतो. साईज 70-75 मध्ये आहे, पण किस्सा काय माहिती का? हा माल आहे ना चमकत नाहीये. याचं कारण आहे ना, माल चमकत नाहीये म्हणून काय भाव गेला विचारू. माल मोठा आहे पण चमकत नाहीये माल. काय भाव गेला? 1251. काय कारण आहे हा माल मोठा असून कमी जाण्याचं? साईज. अच्छा. मला डिमांड आहे आजकाल. अच्छा. आणि थोडा चमकत नाही का बरं? कारण शायनिंग कमी झाली. काय कारण? अच्छा, ताज्या मालामुळं. 2 दिवस काढून. 2 दिवस काढून झाले. अवश्य जर 2 ट्रॅक्टर होते. 1251 रुपये गेले. शेतकरी मित्रांनो, 2 नंबर माल आहे, वल्ला माल आहे. तेव्हा अशा पद्धतीचं बारीक बी साईज आहे आणि मोठा बी सरसगट त्यांनी भरून आणलाय. त्याच्यामुळे काय भाव गेला विचारू. थोडा गोल्टी वाजा मिक्स आहे. काय भाव गेला? 1080 रुपये. कमी जाण्याचं कारण काय? हा, बरं. वल्ला आहे ना, बरोबर. वल्ला आणि थोडं मीडियम मिक्स मध्ये मिक्स आला ना, चालेल. शेतकरी मित्रांनो, हे होतं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव. आतापर्यंत मी शूट केलेल्या पद्धतीने 1300 रुपयाचा हायेस्ट निघालेला आहे. तो आपल्या बाजारभावामध्ये पण आलेला आहे. अजून तिकडं ना जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6 पाठीमागं 5 लाईनी जवळजवळ त्या बाकी राहिल्या आहेत. त्याच्यामध्ये पुढं हायेस्ट वाढला तर वाढू शकतो किंवा नाही वाढू शकत. मात्र एकंदरीत आज सुपर क्वालिटी माल जो होता तो 1200-1250 रुपये विकला. आणि त्याच्यानंतर मीडियम कांदा जो होता 1000-1100 रुपये सरासरी सर्वसाधारण भाव राहिले. जर आपल्याला हे अपडेट आवडलं आणि जर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आमचा व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुक तुम्हाला तात्काळ तुमच्या समोर पाठवेल. चला, उद्याच्या बाजारभावाला आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत जय हिंद.